फर्स्ट पाहणार आहोत. ओके. मग टोकन जनरेट करण्यासाठी मी काय करतो, एक फोल्डर बनवतो. जसं की डेस्कटॉपला आलो, आपला जो काय फोल्डर होता A to Z 54 त्याच्या आतमध्ये आलो आणि त्याच्या आतमध्ये मी एक नवीन फोल्डर बनवतो. जसं की त्या फोल्डरला मी नाव देतो JWT. काय नाव दिलं मी ह्याला? JWT. आणि JWT जो फोल्डर होता त्या फोल्डरला मी ओपन करतो. ओपन केल्यानंतर इथे करतो मी सीएमडी केल्यानंतर एंटर केलं. एंटर केल्यानंतर इथे आपली जी काय कमांड प्रॉम्प्ट होते ती कमांड प्रॉम्प्ट काय झाली, इथे ओपन झाली. मग कमांड प्रॉम्प्ट ओपन झाल्यानंतर मी इथे कमांड टाकतो. काय कमांड टाकणार? जी काय आपल्याला पॅकेज इन्स्टॉल करायचे ते पॅकेजची मी काय टाकतो, इथे कमांड टाकतो. मग npm i एक्सप्रेस सेकंड EJS एवढे 2 पॅकेज लागतात. 2 पॅकेज मी काय करतो, इथे इन्स्टॉल करतो. झाले 2 पॅकेज. मग सेकंड कमांड टाकतो मी एकदा कोड पेस्ट डॉट. कोड पेस्ट डॉट ने काय होणार, जो काय आपला फोल्डर आहे ऍज इट इज कुठे ओपन होईल, VS कोडला ओपन होईल. ठीक आहे. VS कोडला ओपन झाल्यानंतर VS कोड मध्ये पण आपली एक फर्स्ट स्टेप राहते. काय स्टेप राहते इथे, की आपल्याला एक सर्व्हर बनवायची. मग सर्व्हर बनवण्यासाठी मी एक फाईल बनवली, index.js नावाची फाईल बनवली. आणि त्या फाईल मध्ये मी काय करतो, जो काय आपला सर्व्हरचा कोड असेल तो सर्व्हरचा कोड मी इथे काय करतो, राईट करतो. ठीक आहे. जसं की सर्व्हर बनवण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते, एक्सप्रेसची. मग व्हॅर एक्सप्रेस इक्वल टू काय राहणार इथे, रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोट आणि इथे राहणार आपलं एक्सप्रेस. त्यानंतर सेकंड मी काय करतो, एक व्हेरिएबल घेतला कोणता, ऍप इक्वल टू एक्सप्रेस आणि राऊंड ब्रॅकेट. त्यानंतर एक URL असते आपली बेसिक URL ऍप डॉट. ठीक आहे. व्हॅर नाही राहणार इथे, सिंपल ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश कोमा. फंक्शन घेतलं, त्या फंक्शन मध्ये 2 पॅरामीटर, एक रिक्वेस्ट टाकली, सेकंड रिस्पॉन्स टाकला, कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला. मी इथे रिस्पॉन्स डॉट सेंड केलं. ओके. आणि रिस्पॉन्स डॉट सेंड मध्ये मी सांगतो आणि इथे रिस्पॉन्स डॉट सेंड मध्ये मी मेसेज राईट केलाय. जसं की इथे मी करतो वेलकम टू Node.js. ओके. आणि आपलं सर्व्हर रन करण्यासाठी आपल्याला एक पोर्ट नंबरची नीड असते. जसं की मी मग ऍप डॉट लिसन राऊंड ब्रॅकेट 1000 असं मी काय दिलं, एक पोर्ट नंबर दिला. ओके. मग आपला जो काही सर्व्हर होता, जो काय आपला सर्व्हर आहे, तो सर्व्हर इथे झालाय क्रिएट. आणि त्या सर्व्हर मध्ये आपण काय केलंय, एक रिस्पॉन्स दिलाय. काय रिस्पॉन्स दिलाय, वेलकम टू Node.js असा रिस्पॉन्स दिलाय. मग मी एकदा सर्व्हरला स्टार्ट करून चेक करतो. मग सर्व्हरला स्टार्ट करण्यासाठी कमांड आहे आपली nodimon index.js आणि इथे मी करतो एंटर. झालं सर्व्हर स्टार्ट. म्हणजे सर्व्हरचं आउटपुट पाहण्यासाठी आपण कुठे आलो, ब्राउझरला आलो. आणि ब्राउझरला मी सर्च करतो localhost:1000. ठीक आहे. आणि आपल्याला काय भेटलं, इथे आउटपुट भेटले. काय आउटपुट आलं इथे, वेलकम टू Node.js. ठीक आहे. बेसिक सर्व्हर बनवलंय, त्या सर्व्हर मध्ये आपण काय दिलं, एक रिस्पॉन्स दिलाय. जसं की वेलकम टू Node.js हा एक काय दिलाय, आपण रिस्पॉन्स दिलाय. मग आता आपल्याला आज काय पाहिजे, की जे काय टोकन असतं, आपल्याला आज काय करायची, टोकन जनरेट करायची. ओके. आता मग जे काय टोकन जनरेट करायची, ते टोकन जनरेट करण्यासाठी आपल्याकडे एक पॅकेज आहे. काय आपल्याकडे एक पॅकेज आहे. कशासाठी, की आपल्याला एक टोकन जनरेट करण्यासाठी काय आपल्याकडे एक पॅकेज आहे. मग त्या पॅकेजचं नाव आहे, काय नाव आहे, जेसन वेब टोकन. काय नाव आहे त्या पॅकेजचं, जेसन वेब टोकन. ह्या पॅकेजचा यूज करून आपल्याला काय करायचे, एक टोकन जनरेट करायचे. काय करायचे, आपल्याला टोकन जनरेट करायचे. मग जे काही पॅकेज आहे ते पॅकेज आपल्याला काय करायला लागेल, फर्स्ट इन्स्टॉल करायला लागेल. मग इन्स्टॉल करण्यासाठी कमांड काय राहणार आहे, जी npm i जेसन वेब टोकन. ही कमांड काय करायला लागेल, CMD मध्ये रन करायला लागेल. CMD मध्ये आलो, Ctrl+C केलं आणि ते करतो एकदा मी क्लिअर केल्यानंतर npm i जेसन वेब टोकन आणि मी करतो ते एंटर.
जसं मी इथे एंटर केले काय झाले, आपलं पॅकेज काय झालं इथे इन्स्टॉल झाले. एकदा मी क्लिअर करतो याला आणि आपला जो काय सर्व्हर होता सर्व्हरला रिएक्झिक्यूट करतो नोडिमॉन इंडेक्स डॉट जेएस. आता जे काय आपण पॅकेज इन्स्टॉल केले, कोणतं पॅकेज केलंय, जेसन वेब टोकन, त्या पॅकेजला मी इथे काय करतो रिक्वायर्ड वॅर, मी इथे घेतला JWT. ठीक आहे, कोणता व्हेरिएबल घेतला मी इथे JWT, काय घेतला मी एक व्हेरिएबल घेतला. मग इक्वल टू इथे सांगतो रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड आणि इथे सांगणार मी जेसन वेब टोकन. झालं, आपण जी काय पॅकेज इन्स्टॉल केलं कोणतं पॅकेज होतं जेसन वेब टोकन. जसं की मी इथे कमांड राईट करतो npm i जेसन वेब टोकन. ओके, आता जे काय पॅकेज आपण इन्स्टॉल केलं ह्या पॅकेजचा यूज करून आपल्याला काय करायची, एक टोकन जनरेट करायची. मग टोकन जनरेट करण्यासाठी सिंपल मेथड आहे, सिंपल. ठीक आहे, सिंपल मेथड आहे. कशी मेथड राहणार, जसं की मी इथे एक व्हेरिएबल घेतला वॅर. ठीक आहे, इथे मी काय घेतलं एक व्हेरिएबल घेतला आणि त्या व्हेरिएबलला मी सांगतो की नेम नावाचा काय राहील आपला एक व्हेरिएबल राहील आणि त्या व्हेरिएबल मध्ये मी एक व्हॅल्यू टाकतो. जसे की व्हॅल्यू टाकतो मी इथे विशाल. ठीक आहे, व्हेरिएबल बनवला आणि त्या व्हेरिएबलला व्हॅल्यू काय दिली मी इथे विशाल. मग जे काय आपलं हे विशाल नाव आहे, जे काही आपलं विशाल नाव आहे ह्या नावाचा यूज करून आपल्याला काय करायचे, एक टोकन जनरेट करायचे. ओके, टोकन म्हणजे कसं, जी काही कुणाला वाचता नाही आलं पाहिजे. ठीक आहे, काय करायचे आपल्याला, जी काही हे विशाल नाव आहे त्याला करायचंय आपल्याला इन्क्रिप्टेड फॉर्मॅटमध्ये. आता इन्क्रिप्टेड फॉर्मॅट म्हणजे काय, जसं की आता हे काय मला नाव कोण वाचून सांगा, हे काय येईल का सांगता कुणाला, हे काय नाव आहे, तुम्ही असं वाचता ASDFG असं काहीतरी वाचतात. ठीक आहे ना, पण तुम्हाला कळते का हे काय आहे, पण मी ह्याला डिकोड केलं की ह्याचं नाव असं झालं तर डेटा. बरोबर ना, म्हणजे आपल्याला काय करायचे की असल्या कोणत्या तरी लँग्वेज मध्ये आपल्याला काय करायची, हे नावाला जनरेट करायची. काय करायचे आपल्याला, ह्या नावाला अशा काहीतरी लँग्वेज मध्ये जनरेट करायची. मग जनरेट करण्यासाठी जसं मी इथे एक व्हेरिएबल घेतलाय कोणता नेम, आणि या नेम वरून आपण काय करणार, एक टोकन जनरेट करणार आहे. मग टोकन जनरेट करण्यासाठी व्यार मी काय केलं, एक टोकन नावाचा व्हेरिएबल घेतला. ओके, आता हे जो काही टोकन नावाचा व्हेरिएबल घेतलाय, मग इथे मी काय सांगणार, जे आपण जेसन डॉट वेब टोकन, जी काय आपण हे पॅकेज इन्स्टॉल केले ह्या पॅकेजला सांगायचं की आम्हाला एक टोकन जनरेट करायची. मग टोकन जनरेट करण्यासाठी सिंपल एक सिंटॅक्स आहे. जसं की सिंटॅक्स कसा आहे, JWT असं राईट करायचं. कोणतं, JWT डॉट काय करायचं तर JWT डॉट साइन. ओके, आणि राऊंड ब्रॅकेट, त्याच्यानंतर एक कर्ली ब्रॅकेट घ्यायचं त्यामध्ये. ओके, आणि त्या कर्ली ब्रॅकेट मध्ये सांगायचे की जी काही नेम कोलन आणि जो आपला नेम आहे हा नेम पास करून द्यायचा. झालं काम, इझी ना. ठीक आहे, ऑनलाईन मेंबर समजताय, ठीक आहे. ठीक आहे, एकदा रिपीट सांगतो मी तुम्हाला, ही बी रिमूव्ह करतो. ठीक आहे, आता इथे काय केले आपण, एक पॅकेज इन्स्टॉल केले. कोणतं पॅकेज इन्स्टॉल केलंय, ओम जेसन वेब टोकन. ठीक आहे, आणि ह्या पॅकेजचा यूज करून आपल्याला काय करायचे, एक टोकन जनरेट करायची. मग टोकन जनरेट करण्यासाठी आपल्याला दोन गोष्टीची नीड असते. किती गोष्टीचे, दोन. फर्स्ट म्हणजेच आपल्याला काय लागणार आहे, फर्स्ट आपल्याला डेटा लागणार आहे. काय लागणार आहे आपल्याला, डेटा. आता जो काय डेटा आहे, डेटा आपल्याला कसला लागणार आहे, डेटा जसे की युजरचं नेम, युजरचा ईमेल असून द्या किंवा युजरचा मोबाईल चालेल आपल्याला, किंवा ईमेलचे एज किंवा पासवर्ड, अशा गोष्टी आपल्याला काय लागणार आहे, डेटा मध्ये लागणार आहे. काय लागणार आहे आपल्याला, अशा गोष्टी सगळ्या डेटा लागणार आहे. म्हणजे समजून घ्यायचं आपल्याला एक डेटा लागणार आहे. आणि सेकंड आपल्याला लागणार आहे एक की लागणार आहे. काय लागणार आहे आपल्याला, की. आपल्याला टोकन जनरेट करण्यासाठी किती गोष्टी लागतात, दोन गोष्टी लागतात. फर्स्ट लागते आपल्याला डेटा आणि सेकंड लागते आपल्याला की लागते. मग आता ह्याचा यूज करून मी काय करतो, एक टोकन जनरेट करतो. पण टोकन जनरेट करण्याआधी मी काय करतो, इथे एक व्हेरिएबल बनवलाय. जसं की एक मी घेतला वॅर की नावाचा. काय घेतला मी, हे वॅर की इक्वल टू डबल कोड मध्ये मी की मध्ये राईट करतो
A2Z IT हब. ओके. काय केलं, एक व्हेरिएबल घेतला आणि त्या व्हेरिएबल मध्ये मी काय केलं, A2Z IT हब स्टोअर केले. ओके. आणि याचा यूज करून आपल्याला आता टोकन जनरेट करायचे. टोकन जनरेट करण्यासाठी वॅर टोकन इक्वल टू, आणि इथे सांगायचं JWT डॉट साइन राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट. ओके. आणि ह्याच्या आतमध्ये मी काय करतो, एक नेम देतो, नेम कोलन, आणि ह्याच्या आतमध्ये मी कसं काहीतरी नाव टाकतो, जसं माझं नाव टाकलं दत्ता. ओके. झाला सिंटॅक्स. आणि जो काय हा की आहे, हा की काय करायचा, कर्ली ब्रॅकेटच्या पुढे कोमा द्यायचा आणि हे की असा पास करून द्यायचा. झालं काम. जे काय आपल्याला टोकन पाहिजे होतं ते टोकन काय झालं, जनरेट झालं. आणि टोकनला मी काय करतो, इथे रिस्पॉन्ड डॉट सेंड मध्ये पाठवून देतो. जसं की इथे मी टोकनला असं राईट केलं, रिस्पॉन्ड डॉट सेंड, आणि सेंड मध्ये राईट केलं टोकन. एकदा आउटपुट पेजला आलो मी आणि एकदा रिफ्रेश करतो. जसं मी रिफ्रेश केलं, काय झालंय, मला एक इथे काहीतरी झालंय, नंबर प्रिंट आलाय, असं काहीतरी नंबर वाचता येतोय कोणाला, आलंय काय आलंय, EYJHB. तुम्हाला मी आत्ता सांगितलं होतं की काय, की आपल्याला ह्या फॉर्मॅटमध्ये असा नंबर काहीतरी क्रिएट करायचा आहे. कशा फॉर्मॅटमध्ये, ह्या फॉर्मॅटमध्ये, की जसं की आपल्याला काही व्हॅल्यू आली पाहिजे, कुणाला वाचता नाही आली पाहिजे, असं आपल्याला काय करायची, एक नंबर क्रिएट करायची. जसं आपण इथे नंबर क्रिएट केलाय, आता आला इथे नंबर. ओके. काय केले, फक्त एक पॅकेज इन्स्टॉल केले, कोणतं, जेसन वेब टोकन. त्यानंतर एक की व्हेरिएबल आपण डिक्लेअर केलाय, हा नुसता व्हेरिएबल आहे. ओके. आणि व्हेरिएबल डिक्लेअर केल्यानंतर मी काय केले, वॅर एक सेकंड थर्ड एक काय केलं, व्हेरिएबल बनवलं, त्या व्हेरिएबलचं नाव दिलं इथे टोकन. आणि मग टोकन जनरेट करण्याची मेथड कशी, JWT डॉट साइन राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट, आणि कर्ली ब्रॅकेट मध्ये मी सांगितलं इथे नेम, नेम पुढे मी माझं एक नाव टाकलंय, आणि कर्ली ब्रॅकेटच्या पुढे की देऊन जो आपण हा व्हेरिएबल बनवला, हा व्हेरिएबल पास केला. ऑनलाईन मेंबर एकदा ट्राय करतात हे बघा बरं, तुमच्या पीसी मध्ये होतंय का, ऑनलाईन मेंबर करतात ट्राय. फक्त अशा नंबर मध्ये आपल्याला एक नंबर क्रिएट करायचा आहे, बस, बाकी काय नाही. एक असं आपण कसा नंबर झालाय क्रिएट, ह्याच प्रकारे आपल्याला काय करायची, एक नंबर क्रिएट करायची. अरे ऑनलाईन मेंबर ट्राय करतात का नाही, एकदा रिपीट सांगू, ट्राय करतात का रिपीट घ्यायचं एकदा, ट्राय करतात, ठीक आहे, ट्राय करा. आणि ठीक आहे, रिपीट घ्यायचं, राजश्री, ठीक आहे, ठीक आहे, एकदा मी लक्ष दे इकडे, ठीक आहे, एकदा सांगतो फक्त तुम्हाला. राजश्री काय करायचं, एक पॅकेज इन्स्टॉल केले आपण, फक्त कोणतं, जेसन वेब टोकन. हे काय एक पॅकेज आहे नोट.js चं. ते नोट.js चं पॅकेज मी काय केलं, इथे इन्स्टॉल केले, आणि इन्स्टॉल केल्यानंतर इथे काय केले, एका व्हेरिएबल मध्ये ती जी काय पॅकेज आहे ती पॅकेज मी काय केलं, एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर केले. कोणतं व्हेरिएबल आहे, हा JWT. ओके. मग ह्या JWT पॅकेजचा यूज करून मला काय करायची होती, एक टोकन जनरेट करायची होती. मग मी इथे काय केलंय, एक व्हेरिएबल घेतलाय सिंपल, आणि JWT टोकनला मी सांगितलं JWT डॉट साइन राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट, आणि कर्ली ब्रॅकेट मध्ये आपल्याला द्यायला लागतो डेटा. काय द्यायला लागतो इथे, डेटा. जसं की मी डेटा काय दिलाय, एक नेम दिले, आणि नेमची व्हॅल्यू काय दिली मी इथे, दत्ता. बस, झालं आपलं टोकन जनरेट. आणि त्याच्याबरोबर मी काय केले, की पास केली फक्त, बस, जास्त काही कॉम्प्लिकेट नाही, हाच फक्त सिंटॅक्स आहे. ओके. एवढ्यात ध्यानात ठेवायचं, बाकी काही नाही. आणि हे पॅकेज एक ध्यानात ठेवायचे. ओके. एकदा ट्राय करा, झाल्यानंतर मला काय करायची, ह्या पेजचा स्क्रीनशॉट काढायची आणि मला शेअर करायची. ओके. करा बरं ट्राय, आणि झाल्यानंतर मला, ठीक आहे, साइन काय आहे, आता साइन म्हणजे काय, जसं की, ओके, इकडे लक्ष द्या, ऑनलाईन मेंबर ट्राय करू नका, 2 मिनिट. आता साइन म्हणजे काय, की चांगला क्वेश्चन आहे, की जसं की तुम्ही कॉलेजला जातात, ठीक आहे, आता तुम्ही कॉलेजला जातात, आणि कॉलेजला जाता जाता तुम्ही काय करता, आयडेंटिटी घालून जातात, बरोबर. कॉलेजला जाताना तुम्ही काय करतात, आयडेंटिटी घालून जातात. आता जो काय कॉलेजच्या गेटवर कोण असतो, वॉचमॅन असतो, तो काय पाहतो, तुमच्या गळ्यात आयडेंटिटी आहे की नाही, बरोबर. आयडेंटिटी तुमच्याकडे आयडेंटिटी असेल तर तुम्हाला काय करतो, तो आतमध्ये सोडतो. आयडेंटिटी नसेल तर तुम्हाला तो आतमध्ये सोडेल का, नाही सोडणार ना.
मग त्याच प्रकारे आपलं साईन आहे. पण तुमचं जी काय आयडेंटिटी आहे, आता मी आहे, ठीक आहे. सपोज मी निवाडच आहे, ओके. आणि निवाड्स कॉलेजला मी जाताना मी काय केलं, आपल्या A to Z मी काय केलं, आयडेंटिटी घेऊन गेलो. कुठलं गेलं आयडेंटिटी घेऊन मी, A to Z आणि मी त्या वॉचमॅनला दाखवलं की ही माझं आयडेंटिटी कार्ड आहे. तुम्हाला आतमध्ये सोडेल का? का नाही सोडणार? किती आयडेंटिटी कोणाचं आहे? A to Z आहे, बरोबर. आणि जी काय कॉलेजची आयडेंटिटी काय आहे? वेगळे. मग त्याच प्रकारे जी काही साईन असते, ती साईन काय आहे? आपला एक शिक्का म्हणून समजायचं. जसं की आयडेंटिटीवर आपला काय असतो? शिक्का असतो. कॉलेजचा काय असतो? शिक्का असतो. जसं आपल्या A to Z च्या आयडेंटिटीवर काय आहे? A to Z चा शिक्का आहे. मग जसं निवाड्स कॉलेजचा शिक्का आहे, ती निवाड्सच्या कॉलेजचा शिक्का आहे. ओके. म्हणजे ह्याला आपण म्हणू शकतो, शिक्का बोलू शकतो. जसं की एखाद्या आपल्या फॉर्मवर शिक्का असतो किंवा आयडेंटिटीवर शिक्का असतो, तसं आपण शिक्का म्हणू शकतो साईन म्हणजे. ओके. एवढं ट्राय करा. झाल्यानंतर मला फक्त ह्या पेजचा स्क्रीनशॉट काढायचा आणि मला ग्रुपवर सर्वांनी शेअर करायचं. करा बरं ट्राय. ते 3 कलर. मग या 3 कलर मध्ये काय काय असतं ते नसतो. जो काय फर्स्ट कलर असतो, म्हणजे जो काय आपला फर्स्ट पार्ट असतो, कशाचा? टोकनचा. तो फर्स्ट पार्ट कशाचा असतो की ते बघू शकतात. फर्स्ट पार्ट असतो आपला व्हर्जन, त्याचा टाईप कोणता, जे काय टोकन आहे त्याचा टाईप कोणता, ह्याचा काय असतो तो फर्स्ट पार्ट असतो. आणि सेकंड पार्ट, आता सेकंड पार्ट कशाचा असतो? सेकंड पार्ट असतो डेटाचा. कशाचा असतो? डेटाचा. जसं की आपण डेटा कोणता दिला आता? फक्त आपण नेम दिलतं, बरोबर. फक्त आपण काय दिलतं डेटामध्ये? नेम दिलतं. त्यामध्ये तुम्ही काही पण देऊ शकता. नेम देऊ शकतात, मोबाईल देऊ शकतात, ईमेल वगैरे वगैरे भरपूर सारा तुम्ही डेटा काय देऊ शकतात, ह्या सेकंड मध्ये देऊ शकता. जसं की हा सेकंड कलर आहे. सेकंड कलर कशामुळे झाला? हा जो काही सेकंड पार्ट असतो, तो पार्ट कशामुळे असतो? आपला डेटाचा पार्ट असतो. आणि आता थर्ड, थर्ड म्हणजे काय? सिग्नेचर. थर्ड म्हणजे काय आपलं? सिग्नेचर. सिग्नेचर म्हणजेच काय? की आपल्याकडे काय एक सिग्नेचर आहे, आपल्याकडे एक चावी आहे. जसं की आपली चावी कोणती? A to Z IT हब ही चावी आहे आपली, आणि या चावीचा पार्टच असतो थर्ड वाला. जो काय हा ग्रीन पार्ट दिसतोय ना तुम्हाला, तोच म्हणजे आपला काय झाला? शिक्का झाला. काय झाला आपला? शिक्का झाला. जो काय थर्ड पार्ट आहे, थर्ड पार्ट म्हणजेच आपला काय आहे? शिक्का आहे. मग ह्याला काय म्हणतात? पहिल्याला बोलतात हेडर बोलतात. काय बोलतात ह्याला? हेडर बोलतात. त्यानंतर जो काही सेकंड पार्ट असतो त्याला पेलोड म्हणतात. आणि थर्ड पार्टला म्हणतात साईन म्हणतात. जसं तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर JWT.io ला जा. ह्या वेबसाईट मधले तुम्हाला भरपूर सारी इन्फॉर्मेशन वाचायला भेटेल. तुम्ही इथे वाचून बघू शकता. जसं की इथे मी आलो वेबसाईटला, फीचर वगैरे तुम्ही बघू शकता तिथे काय आहे काय. ओके. बस फक्त सिंटॅक्स काय देणार ठेवायचा, की आपल्याला एक पॅकेज इन्स्टॉल करायची आणि एक की बनवायची, आणि की बनवली की असा एक सिंटॅक्स राईट करायचा, JWT.sign. साईन म्हणजेच काय? आपला शिक्का. आणि आपला जो काय टोकन आहे, टोकनला 2 मेथड द्यायला लागतात. फर्स्ट आपल्याला द्यायला लागतो डेटा, आणि सेकंड द्यायला लागतो आपल्याला की द्यायला लागतो. समजलंय? ऑनलाईन मध्ये का थोडस कन्फ्युज होतात थोडस? काय नाही समजलं मला ते सांगा. ऑनलाईन मध्ये राजश्री समजलंय? अरे ऑनलाईन मेंबर काहीतरी विचारतोय मी. नसेल समजलं बळजबरी हो म्हणू नका. नसेल तर कोणता पॉईंट समजलं नाही. राजेश्वरी तुला समजलंय? कोणतं रिपीट करायचं? काय नाही समजलं मला ते सांगते एकदा. लास्टचं. हे वेबसाईट मधलं सांगायचे का? जे वेबसाईट मध्ये सांगितलंय का कोड मध्ये? वेबसाईट मधलं ठीक आहे. आता जो काय आपण वेबसाईट आहे तुम्ही
तुम्हाला फक्त वेबसाईट मध्ये काय सांगितलंय की तुम्हाला फर्स्ट आपण जे काही टोकन बनवलं होतं ते टोकन किती पार्टिशन मध्ये बनतं, 3 पार्टिशन मध्ये बनतं. ठीक आहे, आता इथे तुम्हाला एक स्क्रीन मध्ये दाखवलं तर तुम्हाला हे समजत नाही. ठीक आहे ना, त्यामुळे मी काय केलंय, ह्या वेबसाईटला आलो आणि वेबसाईटला आल्यानंतर जे काय आपलं टोकन जनरेट होतं, जे काय टोकन क्रिएट होतं, ती क्रिएट टोकन 3 पार्टिशनने होतं. किती? 3 पार्टिशन. इथे तुम्हाला कलर दिसतात. इथे फर्स्ट कलर दिसतोय, त्यानंतर सेकंड कलर दिसतोय आणि इथे दिसतोय थर्ड कलर. ओके, मग जे काही 3 पार्टिशन होतात ते तिन्ही पार्टिशन कशा थ्रू होतात, फक्त मी तुम्हाला ते सांगितले. जो काय फर्स्ट कलर आहे, जो काय फर्स्ट पार्ट आहे, तो फर्स्ट पार्ट कशापासून होतो, की जी काही टोकन असणार आहे आपलं, ते टोकन कोणत्या टाईपचं आहे. काय समजतं आपल्या ह्याच्यावर, की टोकन कोणत्या टाईपचे. आणि सेकंड मध्ये काय असतो, की डेटा, जो आपण डेटा देतो. डेटा म्हणजे काय, मोबाईल नंबर आला, नेम आला, ईमेल आला, पासवर्ड आला, तो डेटा काय झाला आपण ह्याला पास करतो. मग त्या डेटापासून आपल्याला सेकंड पार्ट भेटतो. आणि थर्ड पार्ट मध्ये आपल्याला साईन असते. साईन म्हणजेच काय, की जी आपण की बनवली, कोणती, जिथे ही आपण A to Z ITF मी की राईट केली, ही की असते आपल्या थर्ड पार्टिशन मध्ये. जसं की ग्रीन कलर दिसतोय, हा झालाय आपला थर्ड पार्ट. हा कशापासून बनलाय, की हा ह्या की पासून बनलाय. कशापासून बनलाय, ह्या की पासून बनलाय थर्ड पार्ट. आणि सेकंड पार्ट कशापासून बनलाय, जो आपण हा दत्ता नाव मी डेटा दिलाय, हा नेम पासून काय बनलाय, हा सेकंड पार्ट बनलाय. आणि फर्स्ट पार्ट कशापासून बनलाय, त्याने ऑटोमॅटिकली फर्स्ट पार्ट घेतलाय, की जे काय आपलं व्हर्जन असणार आहे किंवा त्या टोकनचा टाईप असणार आहे, त्या टाईप त्यांनी काय घेतला, ऑटोमॅटिकली घेतला. ह्या 3 पार्टिशन मधून काय भेटतं आपल्याला, एक टोकन भेटतं. ओके, जास्त काही कॉम्प्लिकेट नाही, फक्त तुम्हाला हे माहित पाहिजे की जे काय टोकन असतं ते टोकन 3 पार्टिशन मध्ये बनतं. फर्स्ट पार्टिशन असतं त्याचं टाईप, सेकंड पार्टिशन मध्ये असतो डेटा आणि थर्ड पार्टिशन मध्ये असतो आपला की असतो, त्याला आपण साईन म्हणतो. ओके, बस जास्त काही कॉम्प्लिकेट नाही. आणि त्यानंतर फक्त त्याचा सिंटॅक्स ध्यानात ठेवायचा. फर्स्ट JWT डॉट साईन, राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट मध्ये आपण काय देतो, डेटा देतो आणि कोमा देऊन काय देतो, तिथे की देतो. बस एवढं ध्यानात ठेवलं, बाकी काही गरज नाही. ओके, आता एक आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहायचा जो. ठीक आहे, मी अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. जसं की एक्झाम्पल घेण्यासाठी मी काय करतो, इकडे जो काय आपला VS कोड आहे तो मी करतो इथे क्लोज, आणि इथे पण मी करतो आता क्लोज. ठीक आहे, इकडे आलो आपला A to Z 54 नावाच्या फोल्डर मध्ये, आणि त्या फोल्डरच्या आतमध्ये मी अजून एक काय करतो, नवीन फोल्डर बनवतो. जसं की ते न्यू बटनावर क्लिक केलं, फोल्डर सिलेक्ट केला आणि त्या फोल्डरला मी नाव देतो JWT, इथे करतो 1. तो फोल्डर बनवला आणि त्या फोल्डरला मी करतो ओपन. कुठे ओपन करणार, CMD, आणि एंटर केलं. जसं मी एंटर केलं, आपल्या पुढे काय झाली, एक ब्लॅक स्क्रीन ओपन झाली. मग ब्लॅक स्क्रीन ओपन झाल्यानंतर मी इन्स्टॉलेशन करून घेतो. मग इन्स्टॉलेशन साठी npm, ठीक आहे, npm i. फर्स्ट आपल्याला लागणार इथे एक्सप्रेस, सेकंड लागेल आपल्याला EJS, आणि मला थर्ड लागेल बॉडी डॅश पार्सर. ठीक आहे, आणि बॉडी डॅश पार्सर नंतर मला लागणार आहे जेसन वेब टोकन. एवढे मी पॅकेज काय करतो, इन्स्टॉल करून घेतो. किती पॅकेज आहेत, एक्सप्रेस, EJS, बॉडी पार्सर आणि जेसन वेब टोकन. एवढे पॅकेज इन्स्टॉल केल्यानंतर मी सेकंड कमांड टाकतो कोड पेस्ट डॉट. याने काय होणार, जे काय माझा VS कोड आहे, ती VS कोड काय झाले, ते ऑटोमॅटिकली ओपन झालं. ओपन झाल्यानंतर मी ते काय करतो, एक सर्व्हर बनवतो. जसं की मी सर्व्हर बनवण्यासाठी index.js नावाची फाईल बनवली आणि त्या फाईल मध्ये माझा सर्व्हरचा जो कोड असेल तो कोड राईट करतो. व्हेअर एक्सप्रेस इक्वल टू रिक्वायर, राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये मी एक्सप्रेस राईट केलं. त्यानंतर जे काय बॉडी पार्सर पॅकेज इन्स्टॉल केलं तर त्याला पण मी इथे करतो रिक्वायर. मग इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड, आणि इथे राहणार आपला बॉडी डॅश पार्सल. त्यानंतर इथे एक व्हेरिएबल घेतला कोणता, ऍप नावाचा, आणि त्यामध्ये जी काही एक्सप्रेसची फंक्शनॅलिटी आहे ती फंक्शनॅलिटी मी स्टोअर केली. आणि इथे मी काय करतो, ऍप डॉट यूज, काय राहणार, बॉडी पार्सल, जी काय आपली मिडलवेअर आहे बॉडी पार्सलची ती मी राईट करतो. मग बॉडी पार्सल डॉट URL एन्कोडेड एक्सटेंडेड कोलन. ओके, झाली मिडलवेअर. त्यानंतर आपला बेसिक एक URL ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट स्लॅश कोमा घेतला,
फंक्शन घेतला. फंक्शन मध्ये काय असणार, एक असणार रिक्वेस्ट आणि सेकंड असणार आपला रिस्पॉन्स. आणि इथे मी रिस्पॉन्ड डॉट रेंडर करतो. जसं की मी रेंडर काय करणार आता, होम डॉट इजीएस, आणि जे काय आपली होम डॉट इजीएस फाईल असणार ते कुठे असणार, व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये. आणि व्ह्यूज फोल्डर घेतला, व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये होम डॉट इजीएस. आणि होम डॉट इजीएस मध्ये मी H1 मध्ये राईट करतो, इथे फक्त लॉग इन राईट केले किंवा वेलकम राईट करतो. आधी लक्ष द्यावं, ठीक आहे, नंतर टाईप करा. आणि आपला जो काही सर्व्हर आहे तो सर्व्हर मी काय करतोय, इथे एक पोर्ट नंबर देतो सर्व्हरला, app.listen 1000. आणि जो काय आपला सर्व्हर आहे त्या सर्व्हरला मी इथे करतो रन. रन करण्यासाठी कमांड nodimon index.js. रन झाल्यानंतर ह्या सर्व्हरचं मला आउटपुट पाहिजे. आउटपुट पाहण्यासाठी मी ब्राउझरला आलो. ब्राउझरला आल्यानंतर localhost:1000 मी असं सर्च केलं, आलं इथे वेलकम टू, वेलकम आलंय, ठीक आहे. मग वेलकम आल्यानंतर मी काय करतो की जो काय आपला होम डॉट इजेस आहे त्याच्यामध्ये मी काय करतो, एक फॉर्म घेतो. काय घेतो मी, एक फॉर्म घेतो. फॉर्मला मी सांगणार काय राहणार इथे, /save_action. मेथड कोणती द्यायची, पोस्ट मेथड. आणि त्यामध्ये मी फील्ड घेतो, जसं की मी एंटर युजर किंवा इथे घेतो मी एंटर ईमेल. त्यानंतर एक BR घेतला, BR नंतर एक इनपुट, इनपुट टाईप दिला मी इथे कोणता, ईमेल. आणि ईमेल नंतर त्याला एक नेम दिलं, नेम कोणता देऊ, मग ईमेल देऊ इथे. त्यानंतर सिंपल 2 BR नंतर मी घेतला इथे एंटर पासवर्ड. आणि पासवर्ड नंतर एक BR घेतला, BR नंतर एक इनपुट घेतला, मी इनपुटला टाईप दिला पासवर्ड. आणि त्यानंतर त्याला एक नेम देतो मी पासवर्ड. त्यानंतर ह्याच्यासाठी मी पण 2 BR घेतले, BR नंतर इथे 2 बटन घेतो. आणि बटनला मी सांगतो काय राहणार इथे, लॉग. झालाय फॉर्म क्रिएट, चेक करू, आला इथे फॉर्म. मग ते फॉर्म मध्ये मी काय करतो, डेटा भरतो. एक ईमेल टाकला, सेकंड मी टाकतो 1 2 3 4 5 6 पासवर्ड. आणि लॉग इन बटनावर मी क्लिक केलं. लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर जो काही डेटा आहे तो कुठे गेला, /save_url ला गेला. कोणत्या मेथडने गेला, पोस्ट मेथडने गेला. मग मी index.js मध्ये आलो, app.post राऊंड ब्रॅकेट डबल कोट /save, कोमा घेतला, फंक्शन घेतला. फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट घेतली, सेकंड रिस्पॉन्स घेतला. आणि इथे मी करतो रिस्पॉन्ड डॉट सेंड. आणि सेंड काय करणार मी, रिक्वेस्ट डॉट, ठीक आहे, मी इथे करतो डी. काय केला मी इथे, डी केला. आणि इथे करतो एक वॅर डी इक्वल टू रिक्वेस्ट डॉट बॉडी. ओके, आउटपुट पेजला आलो. एकदा मी इथे रिफ्रेश केलं, जसं मी रिफ्रेश केलं आपल्याला 2 डेटा भेटला, ठीक आहे. मग जो काय आपल्याला हा डेटा भेटलाय, ह्या डेटाचा यूज करून आपल्याला काय करायचे, एक टोकन जनरेट करायचे. काय करायचे आपल्याला आता, ह्या डेटाचा यूज करून आपल्याला काय करायचे, एक टोकन जनरेट करायचे. मग टोकन जनरेट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पॅकेज इन्स्टॉल करावं लागेल. पॅकेज तर इन्स्टॉल केले, फक्त त्याला करायचे आपल्याला रिक्वायर JWT इक्वल टू काय राहणार इथे, रिक्वायर राऊंड ब्रॅकेट मध्ये जेसन वेब टोकन. मग आता जेसन वेब टोकन केल्यानंतर आपल्याला एक की बनवायला लागते, बरोबर ना. मग बनवू मी एक की, वॅर की. आणि की मध्ये मी काय सांगतो आता इथे, की मध्ये मी देतो जसं असं काहीतरी राईट केलं बघ, ठीक आहे. की मध्ये मी असं काहीतरी राईट केलं. आणि आता मला जो काय हा डेटा भेटलाय, कोणता डेटा भेटलाय, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये एक ईमेल भेटलाय आणि सेकंड भेटलाय मला पासवर्ड. ह्या दोन्हीचा यूज करून मला काय करायची, एक टोकन जनरेट करायची. काय करायची मला, ह्या दोन्हीचा यूज करून मला काय करायची, एक टोकन जनरेट करायची. नंतर टाईप करू, ठीक आहे. आता जो काय टोकन आहे ते जो काय डेटा आहे ह्या डेटाचा यूज करून मला काय करायचे, टोकन जनरेट करायची. मग तुम्हाला माहितीये टोकन जनरेट करायचं म्हणजे कसं करायचं, एक व्हेरिएबल घ्या, कोणता, टोकन इक्वल टू, आणि ह्याला सांगायचं JWT डॉट काय राहणार इथे, साइन राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट. आणि कर्ली ब्रॅकेटच्या बाहेर कोमा देतो आपण, जी काही की बनवली ती की पास करतो, बरोबर. असा मेथड आहे. आता फक्त जे कर्ली ब्रॅकेट आहे त्या कर्ली ब्रॅकेट मध्ये काय द्यायचा, डेटा द्यायचा. काय द्यायचा, डेटा द्यायचा. मग फर्स्ट डेटा देणार आहे मी ईमेल, कोलन द्यायचा. आणि जो काय आपल्याला ईमेल आलाय तो ईमेल कशात आलाय, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये आलाय. मग जो ईमेल आहे तो ईमेल पास करण्यासाठी काय करावं लागेल मला, डी डॉट ईमेल. झालं, जो काय आपला ईमेल होता तो ईमेल पास केला, झालं. एवढी JWT टोकन क्रिएट झालं. आणि JWT टोकनला मी इथे काय करतो, रिस्पॉन्ड डॉट सेंड करतो. आउटपुट पेजला आलो, एकदा बॅक येतो. जसं बॅक आलो इथे करतो रिफ्रेश, मी एक ईमेल टाकला,
सेकंड टाकतो 1 2 3 4 5 6 आणि जसं मी लॉग इन बटनावर क्लिक केलंय, काय झालं माझ्यासाठी? एक टोकन जनरेट झालं. काय झालं माझ्यासाठी? एक टोकन जनरेट झालं. कशावरून झालं टोकन जनरेट? जो काही मी ईमेल दिलता, ठीक आहे, जो काही मला ईमेल येत होता कशामध्ये, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये, तो मी काय केला, ईमेल इथे पास केला. कसा केला? इथे डी डॉट ईमेल. बस समजते ऑनलाईन मेंबर? ऑनलाईन मेंबर समजलंय काय केलंय मी आता? ट्राय करतात की रिपीट घ्यायचं सांगा. काय केलं, एक सिंपल फॉर्म बनवलाय आणि त्या फॉर्म वरून डेटा घेऊन एक टोकन जनरेट केलंय. तुम्हाला माहिती आहे टोकन जनरेट करायचं सिंटॅक्स कसं आहे? सगळ्यांनी मेसेज बॉक्स मध्ये राईट करा. ज्याला नसेल समजलं ना त्यांनी बिंदास बोलायचं, सर हा पॉईंट नाही समजला, एकदा रिपीट घ्या. कारण हा जेडब्ल्यूटी टोकन खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे, ठीक आहे ना. कशासाठी? की ऑथेंटिकेशन साठी यूज होतो हा पॉइंट. ऑथरायझेशन अँड ऑथेंटिकेशन ह्या दोन्हीसाठी आपल्याला काय होतं, यूज होतो. ऑनलाईन मेंबर काय करतात? ट्राय करतात का रिपीट घ्यायचं सांगा फास्ट मध्ये. एक जण बोलतो बाकीचे बोलत नाही, असं का बरं? ठीक आहे, नोट करून घ्या. आणि झाल्यानंतर मला सर्वांनी काय करायचं, ग्रुपवर फोटो शेअर करायचा. ग्रुपवर ह्याचा फोटो नाही शेअर करायचा, आता ग्रुपवर मला कोडचा फोटो शेअर करायचा. ओके, ह्या पेजचा मला काय करायचं, तुम्ही फोटो शेअर करा. ठीक आहे, मला कळेल मग तुमचं झालंय की नाही. ठीक आहे, एकदा ट्राय करा, मनाने ट्राय करायचा प्रयत्न करा. ठीक आहे, बघून ट्राय नका करू तुम्ही, मनाने जमतंय का एकदा ट्राय करा. नाही जमलं तर मग बघायचा कोड. ठीक आहे, हा बिन बघता ट्राय करायचा कोड राईट करायला. ओके, झाल्यानंतर मला ग्रुपवर शेअर करा. फक्त काय करायचं, कोड पाहायचा कसा असतो तो, फक्त एक्सप्लोर करायचा. ठीक आहे, आता इकडे लक्ष द्या. ओम झाला असेल, लक्ष द्या इकडे. परत समजलं नाही की मग एरर येतात तुम्हाला. ठीक आहे, आता मी काय करतो, एक एक्झाम्पल घेतो. जेडब्ल्यूटी डेमो नावाचा काय केला, एक मी फोल्डर बनवला. आणि फोल्डर बनवल्यानंतर त्या फोल्डरला मी करतो इथे CMD मध्ये ओपन. ऑनलाईन मेंबर आज फक्त तुम्ही काय करायचंय, कोड पाहायचा आहे. सर्वांनी फक्त लक्ष द्या की फ्लो कसा असतो तो पाहायचा आज. ठीक आहे, तुम्ही ट्राय नाही केला तरी चालेल, उद्याच्या लेक्चर मध्ये आपण एकदा डबल घेऊ. ठीक आहे, कारण इम्पॉर्टंट पॉइंट आहे हवी. आता CMD ओपन केल्यानंतर मी काय करतो, फर्स्ट इन्स्टॉलेशन करण्यासाठी npm i express EGS. सेकंड काय लागेल आपल्याला, बॉडी डॅश पार्सर. अजून काय लागणार आहे, डेटाबेस कनेक्ट करण्यासाठी util. त्यानंतर अजून काय लागणार आहे, MySQL 2. आणि आता आपण कोणतं पॅकेज घेतलं, जेसन वेब टोकन. त्यानंतर काल कोणतं पॅकेज घेतलं आपण, कुकी डॅश पार्सर. एवढे सारे पॅकेज मी काय करतो आता, इन्स्टॉल करतो. कोणतं, एक्सप्रेस, EGS, बॉडी पार्सर, util, MySQL, जेसन वेब टोकन आणि कुकी पार्सर. एवढे सारे पॅकेज मी काय केले, आता इन्स्टॉल केले. इन्स्टॉल केल्यानंतर सेकंड कमांड टाकतो मी, कोड पेस्ट डॉट. ऑनलाईन मेंबर तुम्ही आज फक्त कोड पाहायचा आहे. त्यानंतर VS कोड ओपन झाल्यानंतर VS कोड मध्ये मी काय करतो, फर्स्ट एक सर्व्हर बनवतो. ओके, मग सर्व्हर बनवण्यासाठी index.js नावाची फाईल घेतली आणि त्या फाईल मध्ये माझा एक सर्व्हरचा कोड, where express इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये राहणार इथे एक्सप्रेस. ओके, त्यानंतर सेकंड पॅकेज होतं आपलं बॉडी डॅश पार्सर. मग इथे करतो इक्वल टू राऊंड ब्रॅकेट मध्ये काय राहणार, डबल कोड मध्ये बॉडी डॅश पार्सर. त्यानंतर अजून कोणतं पॅकेज होतं, JWT इक्वल टू काय राहणार इथे, रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये जेसन वेब टोकन. त्यानंतर अजून कोणतं पॅकेज होतं आपलं, MySQL ला पण मी इथे करतो रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड MySQL
टू. त्यानंतर अजून कोणतं पॅकेज होतं आपलं युटिल इक्वल टू काय राहणार इथे रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये URL नाही इथे राहणार आपलं युटिल. त्यानंतर अजून कोणतं पॅकेज राहिलं वॅर कुकीज. ओके कुकीज पॅकेज पण मी इथे काय करतो रिक्वायर करतो रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड आणि डबल कोड मध्ये कुकी डॅश पार्सर झाले. त्यानंतर मी इथे करतो एक व्हेरिएबल कोणता ऍप इक्वल टू एक्सप्रेस राऊंड ब्रॅकेट आणि एक्सप्रेसच्या नंतर मी इथे जे काय आपले मिडलवेअर आहेत ते मिडलवेअर इथे मी राईट करतो. मग फर्स्ट मिडलवेअर बॉडी डॅश URL एन्कोडेड राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट एक्सटेंडेड कोलन काय असतं ट्रू. त्यानंतर अजून कोणती मिडलवेअर आहे कुकी पार्सरची. मग ऍप डॉट यूज राऊंड ब्रॅकेट कुकी आणि राऊंड ब्रॅकेट झाली मिडलवेअर. अजून कशाची मिडलवेअर आहे युटिलची. ठीक आहे युटिलची मिडलवेअर करण्याआधी मी काय करतो इथे आपलं डेटाबेसचं कनेक्शन करून घेतो. मग डेटाबेसची कनेक्शन करण्यासाठी वॅर कॉन इक्वल टू MySQL डॉट क्रिएट कनेक्शन राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट. पहिला असतो आपला होस्ट आणि सेकंड कोण मग आता होस्ट कोण आहे आपला सेकंड युजर कोण आहे मग युजर आहे आपला रूट. त्यानंतर थर्ड असतो एक पासवर्ड मग पासवर्ड माझा आहे रूट तुमचा जो असेल तो राईट करा. त्यानंतर डेटाबेस मग डेटाबेस कोणता आहे A to Z 54 अंडरस्कोर डेम. ठीक आहे आणि त्यानंतर आपली कोणती मिडलवेअर राहिली युटिलची. मग युटिलची मिडलवेअर करण्यासाठी वॅर EXE इक्वल टू काय असतं इथे युटिल डॉट प्रॉमिसिफाय राऊंड ब्रॅकेट कॉन डॉट क्युरी डॉट बाइंड आणि बाइंड मध्ये कॉन झाली युटिलची मिडलवेअर. ठीक आहे त्यानंतर मी काय करतो एक बेसिक URL बनवतो ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश कोमा घेतला एक फंक्शन घेतलं. त्या फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट असणार सेकंड असणार रिस्पॉन्स आणि इथे मी करतो रिस्पॉन्ड डॉट रेंडर. जसं की मी रेंडर करतो होम डॉट EGS. ओके आणि होम डॉट EGS केल्यानंतर जी काय आपली होम डॉट EGS फाईल असणार ते कुठे असणार एका व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये. एक व्ह्यूज फोल्डर बनवला त्याच्या आतमध्ये मी बनवला होम डॉट EGS आणि H1 मध्ये मी राईट करतो लॉग इन नाव. ओके आणि आपला जो काही सर्व्हर आहे त्या सर्व्हर रन करण्यासाठी ऍप डॉट लिसन आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये 1000 जो काय आपला सर्व्हर आहे तो सर्व्हर मी इथे करतो रन करण्यासाठी कमांड नोडिमॉन इंडेक्स डॉट JS आणि एंटर केलं. आणि याचं आउटपुट पाहण्यासाठी कुठे जाणार आपण ब्राउझरला आलो इथे सर्च करतो मी लोकल होस्ट कोलन 1000 आणि इथे काय आले लॉग इन नाव. आता लॉग इन नावच्या जागी आपला काय राहणार एक फॉर्म राहणार. काय राहणार इथे फॉर्म राहणार. जसं की मी फॉर्म घेतला आणि इथे सांगतो याला ऍक्शन सांगतो डू लॉग इन आणि याला मेथड कोणती देतो मी इथे पोस्ट. त्यानंतर त्यामध्ये दोन फील्ड असणार. पहिली फील्ड एंटर ईमेल त्यासाठी एक BR नंतर एक इनपुट टाईप दिला मी इथे ईमेल आणि ईमेलला एक नेम देतो इथे जसं की ईमेल. ओके आणि त्यानंतर मी दोन BR घेतले. BR नंतर काय राहणार इथे एंटर पासवर्ड त्यासाठी एक BR नंतर एक इनपुट टाईप कोणता मग पासवर्ड आणि त्याला एक नेम दिलं जसं की मी इथे पासवर्ड. त्यानंतर त्याला दोन BR आणि लास्ट मध्ये आपलं राहणार एक बटन आणि त्या बटनला सांगणार काय सांगणार बटनला आपण लॉग इन झालाय फॉर्म क्रिएट चेक करू. इकडे आलो रिफ्रेश केलं फॉर्म झालाय क्रिएट. ठीक आहे मग फॉर्मच्याच खाली काय राहणार अजून एक आपलं अँकर टॅग आणि अँकर टॅग मध्ये सांगणार आपण काय सांगणार इथे क्रिएट न्यू अकाउंट आणि ते मी सांगतो स्लॅश काय सांगायचं स्लॅश रजिस्टर. ओके आणि जी काही स्लॅश रजिस्टरची URL आहे ती आपण बनवून घेऊ. मग स्लॅश रजिस्टरची URL बनवण्यासाठी इंडेक्स डॉट JS मध्ये आलो इथे बनवली ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश रजिस्टर कोमा घेतला फंक्शन घेतलं. त्यामध्ये एक रिक्वेस्ट असते आणि सेकंड असते रिस्पॉन्स आणि ते मी करतो रिस्पॉन्ड डॉट रेंडर
रेंडर काय करायची आपल्याला की रजिस्टर डॉट EJS, आणि जी काही EJS फाईल असणार ती कुठे असणार आपली व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये. आणि व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये मी H1 मध्ये सांगतो क्रिएट न्यू अकाउंट. ओके, आणि त्याच्यामध्ये आपला फॉर्म असणार. फॉर्म मध्ये फील्ड किती असणार मग स्लॅश मी इथे सांगतो टू रजिस्टर. त्याला मेथड कोणती द्यायची मग पोस्ट. आणि त्यामध्ये फील्ड पहिली फील्ड घेऊ आपण एंटर ईमेल घेऊ. त्यासाठी एक BR नंतर इनपुट टाईप दिला मी इथे ईमेल, आणि त्याला एक नेम देऊ सोपस. काय नेम द्यायचं ईमेल. त्यानंतर ऍज इट इज एक दोन BR घेतले. BR नंतर एंटर आपण घेऊ इथे मोबाईल. त्यासाठी एक BR नंतर एक इनपुट टाईप राहणार इथे नंबर. त्याला नेम देणार आपण मोबाईल. ओके, आणि त्यासाठी दोन BR घेतल्यानंतर लास्ट मध्ये घेऊ आपण एंटर पासवर्ड, आणि त्यासाठी मी घेतलाय किती BR नंतर एक इनपुटला टाईप दिला मी इथे पासवर्ड, आणि त्याला एक नेम देऊ जसं की आपण इथे पासवर्ड. ओके, आणि लास्ट मध्ये काय राहणार आपलं बटनला सांगतो क्रिएट न्यू अकाउंट. झालाय फॉर्म क्रिएट. एकदा चेक करू. आउटपुट पेज आलो, रिफ्रेश केलं. जसं मी रिफ्रेश केलं लॉगिनचं फॉर्म ओपन झालाय. क्रिएट अकाउंटच्या याच्या फॉर्म बटनवर क्लिक केलं. क्रिएट अकाउंटचा काय झालं इथे फॉर्म क्रिएट झालाय. ओके, इथं BR देतो 2, आणि लास्ट मध्ये पण एक अँकर टॅग देतो. अँकर टॅगला सांगणार जायचं कुठे तू स्लॅशला. इथे गेलो लॉग इन. इकडे आलो आउटपुट पेजला, रिफ्रेश केलं. आलं इथे सगळं फॉर्म आलाय ईमेल मोबाईल पासवर्ड. इथे कोणतं फॉर्म हा क्रिएट अकाउंटचा. जसं मी लॉग इन बटनावर आलो, कोणत्या पेजवर आलो लॉग इन नावच्या बटनावर. त्याच्या फील्ड किती एंटर ईमेल अँड पासवर्ड. फंडा समजलाय. इथून पण आपण त्या पेजला जाऊ शकतो, इथून पण जाऊ शकतो. ओके, मग आता फर्स्ट काम काय करायचे आपल्याला, जो काय आता रजिस्ट्रेशन आहे रजिस्ट्रेशनचं काम आपण फर्स्ट करून घेऊ. ओके, मग मी जसं की एक ईमेल टाकला, सेकंड टाकला मी मोबाईल नंबर, आणि त्यानंतर इथे मी टाकतो पासवर्ड, आणि इथे करतो मी क्रिएट अकाउंट. जसं मी क्रिएट अकाउंट केलं, डेटा कुठे गेला स्लॅश डू रजिस्ट्रेशनला. कोणत्या मेथडने गेला पोस्ट मेथडने गेला. ओके, मग पोस्ट मेथडची URL बनवतो ऍप डॉट पोस्ट राऊंड ब्रॅकेट डबल कोट स्लॅश डू रजिस्टर कोमा घेतला फंक्शन घेतला. फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट घेतली रिस्पॉन्स घेतला, आणि ते मी करतो रिस्पॉन्ड डॉट सेंड करतो, आणि सेंड मध्ये मी राईट करणार D, आणि ते करतो where D इक्वल टू रिक्वेस्ट डॉट बॉडी. चेक करणार डेटा येतोय की नाही, कन्फर्म. डेटा आला मग पुढचं काम करणार. काय काय डेटा आलाय ईमेल मोबाईल पासवर्ड. हा डेटा आपल्याला डेटाबेस मध्ये करायचा आहे स्टोअर. मग डेटाबेस मध्ये स्टोअर करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, एक टेबल बनवायला लागेल. मग टेबल बनवण्यासाठी मी काय करतो ChatGPT कडून बनवून घेतो टेबल, आणि ह्याला सांगतो ती क्वेरी दिली क्रिएट बिलो, अशी काहीतरी मी प्रॉम्प्ट दिला. थोडस वेट करू, आणि ह्याने आपल्याला काय केलं एक टेबल क्रिएट करून दिलाय इथे. तो टेबल मी काय केलं तर कॉपी केला. कॉपी केल्यानंतर कुठे पेस्ट करायचा आता, हा वर्क बेंच मध्ये. वर्क बेंच मध्ये आलो, वर्क बेंच मध्ये आल्यानंतर फर्स्ट अरे युजर नावाचा टेबल आहे. ठीक आहे, मी युजर नावाचा टेबल काय करतो डिलीट करतो एकदा. ठीक आहे, आणि ते मी करतो हा रिमूव्ह केल्यानंतर फर्स्ट डेटाबेस यूज केला. जी क्वेरी मी कॉपी केली ती ChatGPT कडून, ती मी इथे पेस्ट करतो, आणि इथे करतो याला रन. झाला टेबल क्रिएट. मग आता टेबल क्रिएट झाल्यानंतर जो काय आपल्याला डेटा भेटला तो डेटा काय करायचा इन्सर्ट करून टाकायचा. मग इन्सर्ट करण्यासाठी काय करणार आपण इथे var SQL इक्वल टू टिल्ट, आणि इथे क्वेरी इन्सर्ट इनटू युजर्स. युजर नावाचा टेबल आहे. कोणता टेबल बनवलाय युजर्स नावाचा आहे, आणि इथे केलं मी युजर्स. मग राऊंड ब्रॅकेट मध्ये फर्स्ट आपण डेटा भरणार आहे ईमेल, सेकंड भरणार आहे मोबाईल, आणि थर्ड भरणार आहे आपण ओके. त्यानंतर कोणता कीवर्ड असतो व्हॅल्यूज राऊंड ब्रॅकेट, आणि त्यामध्ये फर्स्ट डेटा देणार. फर्स्ट डेटा साठी घेतला, सेकंड साठी आणि थर्ड साठी. जो काय डेटा आलाय तो डेटा इथे काय करायचा फक्त अटॅच करून द्यायचा. जसं की मी इथे सांगतो डे डॉट ईमेल.
ओके. सेकंड मध्ये म्हणजे इथे काय राहणार, कर्ली ब्रॅकेट ओपन केला क्लोज केला, डी डॉट मोबाईल, आणि थर्ड मध्ये डी डॉट पासवर्ड, डॉलर कर्ली ब्रॅकेट ओपन केला क्लोज केला, डी डॉट पासवर्ड. झाली क्युरी. एकदा क्युरीला मी चेक करतो की सेंड करून कन्फर्म क्युरी क्रिएट होती की नाही. आउटपुट पेजला आलो, एकदा मी इथे करतो रिफ्रेश. जसं मी रिफ्रेश केलं आपली एक क्युरी इथे क्रिएट झाली. ओके. मग त्या क्युरीला मी इथे करतो सिंपल रन. रन करण्यासाठी काय मेथड आहे मग, वॅर डेटा इक्वल टू अवेट EXE, आणि EXE ला SQL क्युरी पास करून द्यायची. ओके. आता अवेट यूज केले म्हणजे आपल्याला काय यूज करणे, इथे असिंग यूज करणे. झालं काम. आणि जो काही डेटा आहे तो डेटा मी इथे करतो, मी सेंड नाही करत, डायरेक्ट रिडायरेक्ट करतो. रिडायरेक्ट कुठं करायचे आपल्याला, लॉग इन पेजला. रजिस्ट्रेशन पेज वरून आपल्याला कुठे जायचे, लॉग इन पेजला. त्यामुळे मी ते स्लॅश केलं. जसे इकडे आलो आणि रिफ्रेश केलं. जसं रिफ्रेश केलं आपण डायरेक्ट कुठे आलो, लॉग इन पेजला. जो काही डेटा आहे तो डेटा इन्सर्ट झाला का चेक करायचा. इथे आलो मी, सिलेक्ट स्टार फ्रॉम युजर्स, आणि इथे मी करतो ह्या क्युरीला रन. जसं क्युरीला रन केलं, आला एक डेटा, ईमेल आलाय, मोबाईल आलाय आणि पासवर्ड आलाय. आता सेकंड काम, जे काय आपलं लॉग इन पेजचं काम आहे ते लॉग इन पेजचं मी काम करतो इथे कम्प्लीट. जसं की मी ईमेल टाकला, सेकंड टाकला, पासवर्ड, आणि इथे मी लॉग इन केला. लॉग इन केल्यानंतर डेटा कुठे गेला, डू लॉग इनच्या URL ला. कोणत्या मेथडने गेला, पोस्ट मेथडने गेला. मग जी काही URL आहे ती URL क्रिएट करून घेऊ, ऍप डॉट पोस्ट राऊंड ब्रॅकेट डबल कोट स्लॅश कोमा घेतला. त्यानंतर एक फंक्शन घेतलं, फंक्शन मध्ये रिक्वेस्ट, आणि इथे रिस्पॉन्स, आणि इथे मी करतो रिस्पॉन्ड डॉट सेंड करणार. फर्स्ट का सेंड करणार, की चेक करणार की जो काही डेटा येतोय की नाही. वॅर डी इक्वल टू रिक्वेस्ट डॉट बॉडी. इकडे आलो, इकडे आल्यानंतर रिफ्रेश केलं. जसं रिफ्रेश केलं, दोन डेटा आलाय, ईमेल आला आणि सेकंड आला आपल्याला पासवर्ड. ह्या दोन गोष्टी आल्या. ओके. मग आपल्याला जो काही ईमेल आणि पासवर्ड आलाय, काय आलाय, जो काही ईमेल आलाय आणि पासवर्ड आलाय, हा काय करायचा आपल्याला, डेटाबेस मध्ये आहे की नाही काय करायचे आपल्याला, चेक करायची. मग डेटाबेस मध्ये आहे की नाही चेक करण्यासाठी आपण कशी क्युरी करतो, वॅर SQL इक्वल टू टिल्ट आणि सिलेक्ट स्टार फ्रॉम कोणता टेबल, युजर. त्यानंतर आपल्याला कंडिशन, त्यासाठी वेअर. मग त्यात आपल्याला काय चेक करायची, फर्स्ट आम्हाला जो काही ईमेल आलाय तो ईमेल डेटाबेस मध्ये आहे की नाही तो चेक करायचा. मग इथे मी करतो डी डॉट ईमेल, आणि अजून पासवर्ड एक चेक करायची. त्यासाठी कोणता कीवर्ड, ऍड, आणि ऍड मध्ये सांगायचं पासवर्ड इक्वल टू जो काय आमच्याकडे पासवर्ड आहे तो पासवर्ड डेटाबेस मध्ये आहे की नाही तो काय करतो, चेक कर पासवर्ड. झाली क्युरी. आणि ह्या क्युरीला मी करतो आता रन. रन करण्यासाठी वॅर डेटा इक्वल टू अवेट EXE, आणि इथे करतो मी SQL. इथे अवेट यूज केले म्हणजे आता यूज काय करणं, इथे असिंग यूज करणं. असिंग राईट केलं आणि जो काय डेटा आहे तो डेटा मी इथे सेंड करतो. इकडे आलं आउटपुट पेजला, इथे रिफ्रेश केलं. जसं मी रिफ्रेश केलं आपल्याला डेटा आला इथे. मी फक्त त्याला काय दिलता, ईमेल दिलता, आणि सेकंड काय दिलता, पासवर्ड दिलता. बरोबर. त्यांनी काय केलं, डेटाबेस मध्ये गेला आणि चेक केला, हा ईमेलचा युजर आहे का, आहे. ह्या पासवर्डचा युजर आहे का, आहे. असला तर घेऊन आला इथे घेऊन, इथे आला घेऊन. मग आपण मग लास्ट लेक्चर मध्ये लॉग इनचं मेथड यूज करण्यासाठी काय केलं, तर इथे कंडिशन टाकली होती. बरोबर. काय कंडिशन टाकली होती, इफ जो काय डेटा आहे डेटाची लेंथ किती पेक्षा मोठी पाहिजे, 0 पेक्षा. 0 पेक्षा मोठी असेल तर युजर काय झाला, लॉग इन झाला. काय झाला, युजर 0 पेक्षा लेंथ मोठी असेल तर युजर काय झाला, लॉग इन झाला. आणि 0 पेक्षा लेंथ छोटी असेल तर युजर लॉग इन झाला का, नाही झाला. मग इथे आपण मेसेज प्रिंट करू शकतो, इनव्हॅलिड ईमेल अँड पासवर्ड, असा मेसेज आपण प्रिंट करू शकतो. बरोबर ना. समजलं काय केलंय, लास्ट लेक्चर मध्ये पण आपण हेच केलं. तर इकडे आलो आउटपुट पेजला, एकदा मी इथे करतो रिफ्रेश. जसं की मी इथे टाकला एक ईमेल आणि सेकंड टाकला मी इथे 1 2 3 4 5 6 आणि लॉग इन.
जसं मी लॉग इन केलं, काय झालं इथे इनव्हॅलिड ईमेल अँड पासवर्ड, कारण मी पासवर्ड काय टाकला होता चुकीचा. आता मी बरोबर पासवर्ड टाकू. जसं मी आता बरोबर पासवर्ड टाकला, जसं बरोबर पासवर्ड टाकला, काय झालं इथे लॉग इन झाले. मग इथे काय करायचं की जेव्हा युजर लॉग इन होईल तेव्हा एक टोकन जनरेट करायचं. काय करायचं, जेव्हा युजर लॉग इन होईल तेव्हा काय करायचं, एक टोकन जनरेट करायचं. मग लॉग इन कुठे होतोय इथे, मग ह्याच्यावरच मी काय करतो, एक टोकन जनरेट करतो. मग व्यार टोकन इक्वल टू, टोकन कसं जनरेट करायचं, मग JWT डॉट काय हो साइन राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट, आणि फर्स्ट आपण देतो त्याला की बनवली का इथे आपण, अरे की नाही बनवली का, मग एकदा की बनवून घेऊ मी इथे. ठीक आहे, व्यार आणि इथे मी एक की बनवतो. अरे आणि की मध्ये व्हॅल्यू टाकतो अशी काहीतरी रॅन्डम. ठीक आहे, आणि इथे आपण टोकन कुठे बनवायची, जिथे आपला लॉग इन होतोय. ठीक आहे, आपण लॉग इन मेसेज प्रिंट केलाय ना, लॉग इन मेसेजच्या वरच मी इथे काय करतोय टोकन जनरेट करतोय. आणि इथे मी काय करतोय की पास करून देतो. आणि कीच्या आतमध्ये आपल्याला काय द्यायला लागतो, डेटा द्यायला लागतो. जसं की मी काय देणार आहे आता, ईमेल देणार आहे. मग इथे मी करतो ईमेल कोलन, जो काही ईमेल आलाय तो कशात आलाय आता, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये आलाय. मग मी ते करतो डी डॉट ईमेल. ओके, आणि जो काही ईमेल आहे तो, जो काही आपला टोकन आहे, टोकन मी काय करतो, हे सेंडच्या पुढे कोमा देतो आणि टोकन प्रिंट करून घेतो. चेक करतो की टोकन जनरेट होतंय की नाही. एकदा इथे आलो, रिफ्रेश केलं, जसं मी रिफ्रेश केलं नाही झालं. ठीक आहे, मी इथे काय करतो, डायरेक्टली रिस्पॉन्ड डॉट सेंड मध्ये टोकन पास करून देतो. इकडे आलो, रिफ्रेश केलं, झालं टोकन जनरेट. कधी टोकन जनरेट होईल माझं, जेव्हा मी युजर नेम आणि पासवर्ड बरोबर टाकीन तेव्हा माझं टोकन जनरेट होईल. मी आता इथे टाकला चुकीचा पासवर्ड, मेसेज काय प्रिंट झाला आता मला इथे, इनव्हॅलिड ईमेल अँड पासवर्ड. पण जेव्हा मी इथे बरोबर पासवर्ड टाकतोय, ईमेल आणि बरोबर पासवर्ड टाकतोय आणि लॉग इन करतोय, काय झालं इथे मला टोकन जनरेट झालं. ओके, फंडा समजतोय ऑनलाईन मध्ये, अरे समजतोय का नाही, का थोडं हे होत आहे, बाउन्स होत राहिले. ऑनलाईन मेंबर फ्लो समजला तुम्हाला काय केलं मी. ठीक आहे, अजून मेथड पुढे राहिली आहे, पण जास्त होईल म्हणून बस करू आपण एवढं. ओके, ऑनलाईन मेंबर फ्लो समजलाय. अरे सिंपल, लास्ट मध्ये आपण सेशन मध्ये पण लॉग इनचा यूज केलता, बरोबर ना, ऍज इट इज सेम आहे. फक्त इथे काय झालंय, लॉग इन झाला युजर की टोकन जनरेट करायचं. ठीक आहे, नसेल समजलं तर उद्या आपण घेणार. तुम्हाला काय बोललो मी, फक्त तुम्ही आज कोड काय करायचा पाहायचा आहे, एक्सप्लोअर करायचा आहे, कोड कसा आहे, त्याचा फ्लो कसा आहे तो चेक करायचा. आणि तुम्हाला एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो, काय काही जण काय करतात माहिती ना, की जो काय कोड आहे, कोड काय करतात, फर्स्ट अख्खी इंडेक्स डॉट जीएस लिहून टाकतात. काय करतात, अख्खी इंडेक्स डॉट जीएस लिहून टाकतात, मग बाकीचे पेज लिहितात. तसं नाही करायचं. आधी काय करायचं, एक लाईन राईट केली की कोड चेक करायचा, बरोबर चालतोय चालतोय, बरोबर. म्हणजे जो चांगला डेव्हलपर असतो तो काय करतो, एक लाईन लिहिली की कोड चेक करतो, एक लाईन लिहिली की कोड चेक करतो. ठीक आहे, म्हणजे तुम्ही 2 लाईन लिहिल्या की लगेच कोड चेक करायचा की बरोबर चालतोय चालतोय, एरर येत असेल, काय एरर येतोय तो सॉल्व्ह करायचा. ह्याने काय होतं की बेस्ट डेव्हलपर काय असतो की तो लाईन बाय लाईन कोड काय करत चालतो, चेक करत चालतो. नाहीतर तुम्हाला सवय असते की अख्खी इंडेक्स डॉट जीएस फाईल लिहायची, परत होम डॉट इजेस फाईल लिहायची आणि मग रन करायची, बरोबर, आणि मग एरर येतात 5-50. ओके, ह्याचा अर्थ काय होणार की आज तुम्ही फक्त 100 लाईनीचा कोड लिहितात, 50 लाईनीचा कोड लिहितात, 10 लाईनीचा कोड लिहितात. तुम्ही जेव्हा कंपनीत जाता तेव्हा तुम्हाला 1 लाख 2 लाख 3 लाख इतक्या लाईनीचा तुम्हाला कोड राईट करावा लागणार आहे. आणि तेव्हा तुम्हाला एरर आला तर कुठे शोधणार तुम्ही मग, बरोबर ना. त्यामुळे काय करायचं की 2-3 लाईनी राईट केल्या की कोड चेक करायचा, बरोबर चालतोय, वर्क होतोय. ओके, मी प्रत्येक वेळी करतो, मी काय करतो, तुम्ही पाहिलं असेल, डेटा आलाय, डेटा मी लगेच करतो रिस्पॉन्ड डॉट सेट, डेटा येतोय येतोय, मग पुढचं काम करतो, बरोबर ना. मग तशी प्रोसेस करत चालायचं, स्टेप बाय स्टेप चालायची. ओके, ऑनलाईन मेंबर ठीक आहे, आत्ताच समजलं नसेल काय प्रॉब्लेम नाही, उद्याच्या लेक्चर मध्ये आपण हे रिपीट घेणार आहे, फक्त तुम्हाला फ्लो समजावा म्हणून मी हे काय केलं होतं, आज तुम्हाला एक डेमो कोड दाखवला. ज्याला जमेल त्याने ट्राय करा, जो काय आजचा कोड ट्राय केला मी तो, ज्याला जमेल त्यांनी ट्राय करा आणि मला ग्रुपला शेअर करा. ज्याला नाही जमणार ते आपण उद्या घेणारच आहोत.
तरी आपलं अजून पूर्ण एक्झाम्पल नाही झालं. का नाही झालं की त्यामध्ये आपण कुकीचा पण यूज केला. आता इथे कुकीचा पण यूज करायचा आहे आपल्याला. ठीक आहे, ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहू. ज्याला हे जमेल त्यांनी ट्राय करा, बाकीच्यांनी ट्राय नाही केलं तरी चालेल. पण जे आपण टोकन जनरेट केलं होतं त्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करा. जसं आपण ईमेल वरून बनवलं होतं, तुम्ही मोबाईल वरून बनवा, नेम वरून बनवा, पासवर्ड वरून बनवा, ते ट्राय करायचं. ओके.